पदार्थांच्या राक्षसाचा विरोध राहिलं तर येणारा काळ हा आपल्याकरता आहे। याच्यामध्ये भारत सरकारनं माननीय गव्हर्नमेंट असा अप्रोच ठेवलेला आहे, होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच असा। शासनातील विविध म्हणजे एकूण 15 डिपार्टमेंट आहेत, ज्या 15 डिपार्टमेंटनी एकत्रित जनावरांची वेगळी नोंद घेतलेली, जागेवर जाऊन तिथं गांजा लावलेला आहे का ज्वारी लावलेली आहे हे महाराष्ट्र मध्ये कुठं काही गांजा किंवा कुठं क्लॅन्डिस्टाईन लॅब लावलेली आहे का हे पाहणं आवश्यक आहे। नेक्स्ट, पोलीस दलाचं काम आहे सप्लाय साईड तोडणं, सोबत डिमांड साईडवर आम्ही जनजागृती करतच राहणार। परंतु हेल्थ डिपार्टमेंटनं डी ॲडिक्शन, रिहॅबिलिटेशन, सोशल जस्टिस विभागाचं काम खूप मोठं आहे। याच्यामध्ये जे डी ॲडिक्शन सेंटर्स आहेत त्यांच्याकरताचं काम करणं, जे आत्ता व्यसनांच्या आहारी आहेत त्यांना बाहेर काढणं, या सर्व गोष्टी आहेत। अंमली पदार्थाविरुद्ध केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा दृष्टिकोन मी आपल्याला सांगितला। त्याची कायदेशीर चौकटीचा विचार केला तर NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत अत्यंत कठोर तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत। अपेक्स लेवलला करते महाराष्ट्रामध्ये नुकतीच मागच्या वर्षी केलंय, पुण्यामध्ये आहे आणि मागच्या वर्षी स्थापन झालेली आहे, परंतु एक प्रभावी कार्य आता सुरू झालेलं आहे। एजन्सी आहेत ज्या यामध्ये काम करत असतात। आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सहकार्य सुद्धा युनोडॉक कडून, इंटरपोल कडून या केले जातात। नेक्स्ट, मी आता सांगितलं की आपला महाराष्ट्र शासनाचा दृष्टिकोन काय आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रातील जर नेक्स्ट प्रकरणांचा जर आपण आढावा घेतला, थोडासा अगदी आढावा सांगतो मी। मागच्या 2021 पासून 2025 पासून ताब्याची किंवा बाळगल्याची जर प्रकरण केली तर याच केसेस 2025 साली वाढून 3600 म्हणजे 18ची संख्या पाहिली तर 2500 वरून आरोपींची संख्या ही 5300 जवळजवळ ती दुप्पट झालेली आहे। म्हणजे याचा प्रचार, प्रसार आणि वापर जास्त प्रभावी झाले असेही म्हणता येईल। सेवन केल्याच्या प्रकरणाबाबतही तीच परिस्थिती आहे। 2021 साली 8800 प्रकरण नोंद झाली होती। 2023 मध्ये हीच प्रकरणं जवळजवळ 14,000च्या घरामध्ये गेली। नेक्स्ट, शरीरावर होणारे दुष्परिणाम आता मी डिटेलमध्ये फार सांगणार नाही, पण आपल्या सर्वांना कल्पना आहे की अंमली पदार्थ खातात रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे ही शरीरावर होणारे शारीरिक परिणाम आहेत जे बाहेरून दिसू शकतात किंवा शरीराच्या बॉडी पार्ट ऑर्गन्सवर होणारा परिणाम आहे। परंतु याच्याही पेक्षा मनोव्यापारावर मानसिक होणारे आघात जे आहेत ते फार गंभीर आहेत। नेक्स्ट, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅलोजिनायझेशन होणे, आभास होणे, भय वाटणे किंवा माणूस आपल्या आत स्वतःला काहीतरी कुठेतरी आत्महत्येच्या प्रवृत्तीकडे घेऊन जाणे, डिप्रेशन मध्ये जाणं, ही जी लक्षणं आहेत ती अत्यंत गंभीर आहेत आणि यामध्ये आपल्या शिक्षक लोकांचा किंवा पालक लोकांचा रोल येतो। आपल्या क्लासमध्ये एखादा मुलगा आठवड्यातून 2 वेळा जांभळ्या देताना दिसतोय, त्या शिक्षकाचं जबाबदारी आहे, त्या शिक्षकाचं कर्तव्य आहे, त्यानं त्या मुलाचं लक्ष ठेवलं पाहिजे, त्या मुलाच्या पालकांनी किमान हे गोष्टींना लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण याचा प्रचार, प्रसार आणि वापर थांबवू शकतो। सामाजिक दुष्परिणामामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नातेसंबंध दुरावतात, कुटुंब मित्रांसोबतचे नाते ताणले जातात। अर्थात सुरुवात मित्रांपासून होते, संगतीतूनच व्यसनांची सुरुवात होते आणि त्याचा परिणाम पुढे असा होतो की ज्यांच्यापासून सुरुवात झाली तेच मित्र परत आपल्याला दुरावून जातात। सामाजिक कलंक, नेक्स्ट स्लाइड, वावरणारे बहुतेक गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। मग ते दारू असेल किंवा नार्कोटिक्स ड्रग्ज असतील, गुन्हेगारीकडे होते। परंतु या सर्वांचा अंत आहे तो जेलमध्येच होत असतो। शैक्षणिक, आर्थिक दुष्परिणाम आपल्याला सर्वांना कल्पना आहे याची की गुन्हेगारीतून कर्जाचे डोंगर, शिक्षणातील अपयश, करिअरची वाताहत, कुटुंबाची वाताहत, एक ना एक असे हजारो दुष्परिणाम आपण सांगू शकतो। हे सर्व टाळण्याकरता आपल्याला गरज आहे, एक चांगला सशक्त समाज बनवण्याकरता गरज आहे। जी डिमांड साईड आहे ती कशी कमी करता येईल आणि सप्लाय साईड आहे ती एन्फोर्समेंटच्या माध्यमातून कशी रोखता येईल। अंमली पदार्थाच्या सेवनाची लक्षणे मी आत्ताच सांगितली, स्मरणशक्ती कमी होणे, डोळे लाल होणे, शारीरिक थकाट, अंग थरथरणे, भीती, गोंधळलेली अवस्था, भूक मंदावणे, एकटेपणा राहणे, कोपऱ्यात अंधारी खोलीत बसणे, रात्री उशिरापर्यंत जागणे ही सर्वसाधारण लक्षणं आहेत जे आपण समाजामध्ये आपल्याला सहजरित्या ऑब्झर्व करू शकतो। आणि शिक्षक म्हणून तुम्ही आणि पोलीस म्हणून आम्ही
आपली फार मोठी जबाबदारी आहे. आपण जर थोडंसं जागरूक राहिलो तर आपण या सर्व गोष्टींना आळा घालू शकतो. त्यामध्ये जनजागृती कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. मी शिक्षणाधिकारी सरांचं विशेष अभिनंदन करतो. सर, आपण एवढा इनिशिएटिव्ह घेऊन माननीय पोलीस आयुक्त सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण आपल्या शाळांमध्ये छोटे स्वरूपात सुद्धा करणं आवश्यक आहे. शैक्षणिक कॅम्पसमध्ये नोडल अधिकारी नेमणं, वारंवार दप्तरांची तपासणी करणं विद्यार्थ्यांच्या. मी मागील वर्षी पुणे शहराला असताना एका प्रतिष्ठित शाळेत मला एका शिक्षकांनी बोलवलं आणि सांगितलं, सर, 9वीच्या वर्गातील एका वर्गातील अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे, मी तर नाव घेत नाही, 9वीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी घेतली. वर्गातील 55 पैकी 11 मुलांच्या दप्तरामध्ये ई सिगारेट सापडली. ही वास्तविकता आहे. तर आपण याचं गांभीर्य आता ओळखणं गरजेचं आहे. अंमली पदार्थांचा दुष्परिणामांचा अभ्यास समावेश करणे. पोलीस कशी मदत करू शकतात? NDPS ऍक्ट जे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्याकरताही पोलीस मदत करू शकतात. जे NDPSच्या व्यवसायात आहेत त्यांना नियंत्रणात आणण्याकरताही पोलीस मदत करू शकतात. NDPS ऍक्टच्या कलम 64A मध्ये एक तरतूद आहे, जो कोणी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला आहे अशा व्यक्तीला प्रोसिक्युशन पासून इम्युनिटी देण्यात आलेली आहे. आणि अशा व्यक्तीनं जर इच्छा व्यक्त केली की मला डी ॲडिक्शन करायला मी तयार आहे, तर संबंधित व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवलं जाऊ शकतं. समुपदेशन किंवा संकटकाळी पोलिसांची मदत या सर्व गोष्टी आहेत त्या पोलीस मदत करू शकतात. अंमली पदार्थांपासून दूर कसे राहावे? अंमली पदार्थांना नाही म्हणायची सवय लावा. मित्रांच्या चुकीच्या दबावाला बळी पडू नका. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवात संगतीतून होते. या व्यसनाच्या आहारी येण्याकरता भाग पाडलं जातं. चांगले छंद, चांगल्या आवडी जपणं, आणि जर यामध्ये कोणी गुंतलेलं असेल तर वैद्यकीय उपचार, जीवनशैलीतील बदल आणि व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेऊन आपण चांगल्या प्रकारे हे करू शकतो. शिक्षक, पालक, पोलीस, स्वयंसेवी संस्था, मानस नावाचं एक पोर्टल आहे आणि ANTF. आमची या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ॲडिक्शन करताचे आहे. एक हेल्पलाईन आहे ज्याच्यावर इन्फॉर्मेशन देऊ शकतो. 112 आपली कायमची हेल्पलाईन नंबर आहे, त्यामध्येही आपण आपल्याकडे असणारी माहिती देऊ शकता. निश्चित खूप चांगलं काम आपण याच्यामध्ये करू शकतो, परंतु आपला सर्वांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. इस्पेशली डिमांड साईड रिड्यूस करण्याकरता आपल्या सर्वांची मदत आम्हाला लागेल. या ठिकाणी जी स्लोगन दिलेली आहे, से नो टू द ड्रग्स अँड येस टू द लाईफ, हीच संकल्पना घेऊन, हाच उद्देश घेऊन छावा चित्रपटातील एक राजांच्या तोंडचा डायलॉग आहे, तो सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. मनके जीते जीत है, मनके हारे हार. जर आपल्याला या NDPSची लढाई पूर्ण सामर्थ्याने लढायची असेल तर आपल्याला आजच त्याची तयारी करावी लागेल. मनके जीते जीत है, मनके हारे हार. हार गए जो बिन लढे, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार. भविष्यानं आपल्यावर धिक्कार करू नये याकरता आपल्या सर्वांची साथ या अँटी ड्रग मुवमेंटमध्ये आम्हाला अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गौहर आणि हिम्मत.